आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावरील जेजुरी सासवड रस्त्यावरील बेलसर फाटाजवळ एसटी बस व दुचाकीचा जोरदार अपघात झाला। अपघात एवढा भीषण होता की सगळीकडे रक्तच सांडलेलं होतं। या अपघातात जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। गेल्या काही दिवसात राज्यात एसटी महामंडळाच्या बसच्या अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय। सासवड जेजुरी रस्त्यावर बेलसर फाटा दरम्यान उड्डाणपुलाचं काम सुरू असून गुरुवारी दुणीमाग 16 जानेवारी रोजी 3:30 वाजताच्या दरम्यान दुचाकीवरून बसून तिघेजण रस्ता क्रॉस करून सासवडकडे जात होते। त्याचवेळी समोरून जोरदार वेगाने येणाऱ्या एसटी बसची जोरदार धडक बसली। बसचा वेग प्रचंड असल्याने बस चालकानं बस कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, तरीही दुचाकी 150 फूट फरफटत एका शेतात नेली। यामध्ये दुचाकीवरील सर्वांना जोरदार मार लागून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला। त्यांना तातडीने जेजुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं, मात्र तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केलं। एकाच अपघातात मृत्यू पावलेले तिघेही एकाच गावातील एकाच वस्तीवरील असल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते। एकाच वेळी तिघांच्या मृत्यूची बातमी पसरली आहे। जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील हे याबाबत पुढील तपास करत आहेत। जेजुरी सासवड रस्त्यावरील घडलेल्या या भयंकर अपघातानं संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होताना दिसून येते।